तर नमस्कार मंडळी, पुन्हा एकदा सर्वांचं स्वागत आहे आपल्या चॅनलवरती। आणि आपला गणपती बाप्पा आपल्या मंडपामध्ये विराजमान झालेला तुम्ही पाहिलात असेल, तर नाही पाहिला असेल तर नक्कीच आपल्या चॅनलवर खाली शॉर्ट्स आले असतील, तर नक्कीच जाऊन बघा, डेकोरेशन बघा, बाप्पाची मूर्ती बघा आणि बाप्पाचा साज बघू शकता। तर आज दुसरा दिवस आहे, तर आजच्या दिवशी आपण एक सांप्रदायिक कार्यक्रम ठेवलेला आहे आपल्या मंडपामध्ये। दरवर्षीच आपण कार्यक्रम असा आयोजित करत असतो, तर यावर्षी सुद्धा सांप्रदायिक कार्यक्रम ठेवलेला आहे अभंगवाणीचा। तर त्यासाठी मोहोचा पाडा येथील भजन मंडळ येणार आहे, तर नक्कीच त्यांचं नाव आणि त्यांचं भजन मंडळ तुम्हाला नक्कीच दाखवण्याचा प्रयत्न करीन। आपण तिथे मंडपामध्ये जाऊया आणि तो भजन मंडळ आणि ती सुमधुर वाणी आपण ऐकूया। तर तेच दाखवण्याचा प्रयत्न आहे, हे घरूनच सुरुवात करतो व्हिडिओला, कारण आपल्या मंडपामध्ये नक्कीच गणपती बाप्पाची गाणी चालू असतात, तर कॉपीराईट लागायला नको आपल्या चॅनलवर, त्यासाठी थोडा घरून शूट करण्याचा प्रयत्न केला आहे। तर चला जाऊया आपण मंडपामध्ये। सर्व तयारी करून आलेलो आहोत आपण इथं, आता त्यांची येण्याची वाट बघायची आणि मग अभंगवाणी ऐकायची। चला जाऊया मंडपात। आपण आता पोहोचले मंडपाजवळ आणि या बाजूला सुद्धा फलक लावलेला आहे बघा। आजचा कार्यक्रम श्री दत्तकृपा महिला संगीत भजन मंडळ मोहोचा पाडा, रायगड भूषण पुरस्कृत गुरुवर्य श्री कृष्णाबुवा देशमुख यांची शिष्या गायिका दिव्या अरुण भोईर, पकवादवादक मयूर भोईर आणि तबलावादक जयेश शिंदे आणि त्यांची असणारी सोबतची मंडळी। तर त्यांचं भजन संगीत आपण नक्कीच ऐकूया, आतमध्ये जाऊन बघूया। आत्ताच समजलंय काय, तक्षुला तराजूमध्ये झोकायचं आहे आणि त्याच्यासाठी सेटअप लावला आहे, 2 घोडं लावलं आहे, तिथं बासा लावला आहे। आता तराजू बांधायचा आहे आणि कशामध्ये झोकायचं आहे ते आपल्याला अजून माहीत नाही, समजेलच ना कशामध्ये काय ते याच्यात तराजू कशामध्ये झोकायचं सांग तू। आता मावापुरीमध्ये झोकायचं असं हे बोलते, तुम्हाला काय वाटते खरं? बघा आता पुढं आता काय समजेल आपल्याला। तर मंडळी तुम्ही पाहू शकता, तक्षला तराजूमध्ये ठेवलेला आहे आणि एका बाजूला फलं आणि मावापुरी नक्कीच ठेवलेलं आहे, तर त्यामध्ये झोपलेला आहे। तर जाऊया आपण तर भजनाकडे। थोड्याच वेळात आता भजनाला सुद्धा सुरुवात होईल, त्यांचं चेकिंगचं काम चालू होतं, ते सुद्धा आता झालेलं आहे आणि आता लगेच भजनाला सुरुवात होईल। आपली संस्कृती आणि परंपरा म्हणजे वाद्यपूजन केले जाते, तर त्यांना नमन करून आपण पुढील कार्यक्रमाला सुरुवात करूया।
मंडपामध्ये जागा नाही एवढी पब्लिक आपली सर्व आली होती आणि ज्यांना अभंगाची गोडी असते ते नेहमीच येत असतात। बाहेरून आतून असं काही नसते जिथे त्यांना ऐकायला भेटेल ते सुमधुर संगीत ते ऐकत असतात आणि नेहमीच प्रतिसाद करत असतात। तर अशीच आपली मंडळी आली होती। पाण्याला जाते
गणपती बाप्पा मोरया, मंगलमूर्ती मोरया. ज्यांचा अभंगवाणीचा सुमधुर आवाज आपण ऐकला त्याच दिव्याताई भोईर आपल्यासमोर आहेत. ताई, कसा वाटला इथला माहोल? आणि तुमचा आवाज सुद्धा खूप सुंदर आहे. समोरच आहेत कोरस, त्यांच्या सोबत असणारी सर्व मंडळी. एकदम सुंदर असा सुमधुर अभंगवाणी झाली. खूप बरं वाटलं आणि सर्वांना आवडलं. म्हणजे सर्व माहोल केला होता जसा आपण पनवेलला केला होता. तेच खूप भारी वाटलं. तुम्ही आल्याबद्दल तुमचं खूप खूप आभार. काय भाई, असं उपाशी आम्ही जाऊन नाही देत भाई, कोणालाच नाही. आलेल्या पाहुण्यांचं स्वागत, आभार आणि सर्वच खानपाण्याची सुविधा आम्ही नक्कीच करतो. तर आपले मित्र आपल्याला भेटले होते साई दिंडीमध्ये, माहिती असेल ना तुला? हां, तर तसा जल्लोष केला होता आम्ही त्यांच्यासोबत. त्यांना नक्कीच आठवण असेल. आणि त्यांचे सहकारी पकवाद वादक ते सुद्धा आज आलेले होते. सुंदर असा भजन केला त्यांनी, खूप भारी वाटला. तर मंडळी, कशी वाटली ही व्हिडिओ दाखवण्यामागचं एकच कारण की आम्ही गणपती उत्सव साजरा करतो तर तो संस्कृतीसुद्धा जपण्याचा प्रयत्न करतो. कारण फक्त गणपती मंडपात बसवला त्याला गणपती उत्सव बोलत नाही. तर त्यासाठी आपली संस्कृती, आपली परंपरा ही जपणं गरजेचं आहे. तर तेच कार्य आमच्या मंडळातर्फे आम्ही दरवर्षी करत असतो. दरवर्षी असंच भजन, असंच अभंगवाणी आयोजित करत असतो, त्यांना बोलवत असतो आणि हा कार्यक्रम करत असतो. तर तुम्ही जर बघितलं नसेल ना, स्किप केला असेल ना, तर तुम्हाला अभंगवाणी काहीच समजली नसेल. तर तुम्ही जर स्किप केला असेल तर पुन्हा एकदा तो व्हिडिओ पूर्ण बघा, अभंग ऐका, तो गोडवा ऐका, खूप भारी वाटेल, एक मन शांत वाटेल. त्यासाठीच तर अभंग आणि संगीत गायले जातात. एक मन प्रसन्न होऊन जाते आणि एक भक्तिमय वातावरण निर्माण होतो त्या आपल्या गणपती बाप्पाच्या दरबारामध्ये, त्या मंडपामध्ये. तर असाच कार्य आपल्या हातून घडते, हीच एक चांगली गोष्ट आहे आणि असंच कार्य आम्ही नेहमीच आमच्या हातून घडवण्याचा प्रयत्न करू. तर मंडळी, आलेल्या पाहुण्यांचे आणि सर्व देणगीदारांचे मनापासून खूप आभार. तसेच या भजन मंडळाचे सुद्धा खूप खूप आभार. कौतुकास्पद एकदम अभंगवाणी त्यांनी गायली होती. तर खूप भारी वाटलं ऐकून, मन तृप्त असं एकदम झालं होतं. भारी गाणीसुद्धा घेतली, जे अभंग घेतले होते खूप भारी होते, सर्वांना आवडले. मी सर्वांकडून हा एक त्यांनासुद्धा मेसेज पाठवतो की तुमचा आवाज आणि अभंग हे सर्वांना आवडले, खूप भारी वाटलं. सर्वांची प्रतिक्रिया चांगली आली, त्याबद्दल सर्वांचे धन्यवाद. आणि ही व्हिडिओ इथंच संपवतो. भेटूया पुढच्या ब्लॉगमध्ये अजून काहीतरी नवीन घेऊन येऊ. तर त्यासाठी आपल्या चॅनलला सबस्क्राईब करून ठेवा, पटापट करून ठेवा बाई. चला भेटू, बाय बाय. गणपती बाप्पा मोरया.